यासाठी मुंबईकडे 29 ऑगस्टला मोर्चा काढणार आहेत. आणि या मोर्चामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून हजारो नव्हे, लाखो नव्हे तर कोट्यावधी मराठा समाज हा मुंबईकडे रवाना होणार आहे. विशेष म्हणजे मराठा बांधव 29 ऑगस्टची तयारी करतायत, पण तत्पूर्वी 27 ऑगस्टला झरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणाहून मोर्चाला सुरुवात करणार आहेत. त्यामुळं हजारो गाड्या या अंतरवाली सराटीकडे राज्यभरातून त्या ठिकाणी येणार आहेत. परंतु येत असताना मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की मराठा समाज हा शेतकरी आहे आणि शेतकरी आहे म्हणजेच तो कुणबी आहे आणि कुणबी आहे म्हणून तो ओबीसी प्रवर्गातला आरक्षण मागतोय. परंतु या शेतकऱ्यांमध्ये अत्यंत गरीब परिस्थिती असलेले शेतकरी बांधव सुद्धा आहेत. परंतु ते सुद्धा आपले कामधंदे सोडून किंवा शेतीची कामं सोडून आता मुंबईकडे निघण्याच्या तयारीत आहेत. दुसरी परिस्थिती अशी की पाऊस काळ आहे. पाऊस पडलेला आहे, पीकही चांगला जोमात आलेला आहे आणि आता शेतकरी बांधवांना सुद्धा काही दिवस विश्रांती मिळणार आहे. अशा स्थितीमध्ये आता आपण झरांगे पाटलांच्या सोबत मुंबईला जरी आंदोलनात गेलो तरी आपलं काम बंद पडणार नाही, ठप्प होणार नाही याची सुद्धा आता खात्री शेतकऱ्यांना वाटते. त्यामुळं शेतकरी असतील, नोकरदार असतील, वेगवेगळ्या व्यवसाय करणारे असतील किंवा नोकरदार वर्ग असेल जो मराठा समाजातून येतो, तो सगळाच झरांगे पाटलांच्या सोबत मुंबईकडे रवाना होणार आहे. यासाठी ज्या गाड्या आहेत, मी अनेक ठिकाणी भेट दिली, अनेक गावांमध्ये मी पाहिलं की मराठा बांधवांनी ट्रॅक्टरच्या ट्रॅल्या घेतलेल्या आहेत आणि या ट्रॅक्टरच्या ट्रॅल्यांना वरती पिण्याच्या टाकी किंवा पाण्याची टाकी ही त्या ठिकाणी उभा केलेली आहे. प्रत्येक गाड्यांमध्ये मोबाईल चार्जरची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बॅटरी सगळ्यांनी सोबत घेतलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे ज्यांना झरांगे पाटलांच्या सोबत मुंबईमध्ये आमरण उपोषणाला बसायचं किंवा आंदोलनासाठी बसायचंय, त्यांनी आपल्यासोबत 8-10 दिवस नव्हे तर 1 महिना पुरेल एवढं अन्नधान्य सुद्धा सोबत घेण्याची तयारी सुरू केलेली आहे. ज्यांना 8-10 दिवसाचं अन्नधान्य सोबत घेता येईल त्यांनी आपल्या पाठीमागे आपल्या गावामध्ये जी मंडळी राहिलेली आहे ती मंडळी आपल्यासाठी अन्नधान्य घेऊन पुन्हा मुंबईकडे येतील आणि ते आपल्याला त्या ठिकाणी त्याचा पुरवठा करतील, असे सुद्धा नियोजन आणि एक सोय या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. दुसरा भाग असा आहे की त्या ठिकाणी राहत असताना पावसाचे दिवस आहेत, त्यामुळं छत्र्या आहेत, टेंट आहेत, मेन कापडी जे काही कोट आहेत ते सुद्धा कोट घेतलेले आहेत, वॉटरप्रूफ जे कपडे आहेत ते सुद्धा घेतलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी राहत असताना आपल्याला टेंट उभा करावे लागतील म्हणून अनेकांनी ताडपत्र्या सुद्धा मोठमोठ्या घेतलेल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणजे एकंदरीत मराठा समाजाच्या आंदोलनाची तयारी जर पाहिली तर ही युद्ध पातळीवर तयारी आहे आणि एक मोठं कुठंतरी युद्ध आपण लढतोय, ही लढाई आपली शेवटची आहे, या अंतिम लढा, अशा पद्धतीची भावना मराठा समाजामध्ये कानाकोपऱ्यात गाव पातळीवरती ही पसरलेली आहे. आणि झरांगे पाटील जर आपल्यासाठी आपल्या आरक्षणासाठी जर स्वतःचा जीव धोक्यात घालून बलिदान देण्याची भाषा करत असतील तर त्यांना खंबीरपणे साथ देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे असं समजून मराठा समाज या आंदोलनामध्ये सहभागी होतोय. मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांनी तर आपापल्या गाड्या घेतलेल्या आहेत, पण आपल्या गाडीमध्ये आणखी कुणाला नेता येईल का त्याची सुद्धा यादी तयार करून हे सगळेची सगळी गाव पातळीवरती याद्या तयार केलेल्या आहेत. जे मराठा स्वयंसेवकाच्या नोंदी गाव पातळीवरती 2, 3, 4 अशा पद्धतीच्या ज्या झालेल्या आहेत त्यांच्याकडे आपल्या गावातून आपल्या परिसरामधून कोण कोण मंडळी मुंबईकडे रवाना होणार आहेत त्यांचे नाव असतील, मोबाईल असतील, हे सुद्धा त्या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत. म्हणजे एनकेन प्रकारे कुणाला जर अडचण आली आणि तो व्यक्ती कुठे आहे हे जरी शोधायची परिस्थिती आली, अशी वेळ जर आली तर त्या ठिकाणी त्याचा संपर्क तात्काळ व्हावा किंवा त्याच्यापासून जी काही अडचण आली असेल तर त्याला सुद्धा आपली अडचण कळता यावी यासाठी पूर्ण नियोजन मराठा स्वयंसेवकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहत असताना ज्यांच्याकडे वाहनं नाहीयेत, गाड्या नाहीयेत, त्यांनी किरायानं गाड्या केलेल्या आहेत आणि किरायानं गाड्या करत असताना स्वतःच्या खिशातले पैसे घातलेले आहेत. मी आवर्जून सांगतो की कुठल्याही आंदोलनामध्ये ज्यावेळेस तो आंदोलन करता स्वतः झळ सहन करतो, स्वतःच्या खिशातून 2 रुपये आंदोलनासाठी खर्च करतो, आपला वेळही देतो, त्यावेळेस ते आंदोलन अत्यंत तीव्र असतं, ते दीर्घकालीन टिकणारं असतं आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपला जीव गेला तरी चालेल, मागे हटायचं नाही या ठाम विश्वासाने ते आंदोलन सुरू झाल्याचं माझं मत आहे. आणि त्यामुळं
महाराष्ट्रातला जो काही मराठा बांधव असतील किंवा अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, की जे ओबीसी प्रवर्गामध्ये येणारे अनेक जातीचे लोक आहेत, की ते जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. त्यांनी सुद्धा वाहनं केलेली आहेत. परंतु ही सगळी गरम परिस्थितीतली जी मंडळी आहेत, जी वाहनं घेऊन किंवा गाड्या घेऊन मुंबईकडे येणार आहेत, मग याच्यामध्ये जर आपण विचार केला तर अमरावती असेल, नागपूर असेल, वर्धा असेल, धुळे असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, त्यानंतर इकडं नांदेड असेल, तिकडं जळगाव जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामधून जे मुंबईकडे गाड्या येणार आहेत, या गाड्यांना मुंबईपर्यंत येण्यासाठी अनेक टोल क्रॉस करावे लागणार आहेत आणि हे टोल क्रॉस करत असताना त्याच्यावरती टोलही भरावा लागणार आहे. आणि आपल्या जिल्ह्यापासून आपल्या गावापासून मुंबईपर्यंत पोहोचत असताना आणि परत जात असताना जवळपास 2000 ते 2500 काहींना 3000 टोल सुद्धा त्या गाड्यांना भरावा लागणार आहे. परंतु तो टोल भरण्याची तयारी सुद्धा या मराठा आंदोलकांनी त्या ठिकाणी केलेली आहे, मोर्चेकऱ्यांनी सुद्धा केलेली आहे. परंतु परिस्थिती एक गोष्ट अशी आहे की 29 ऑगस्टला हा मोर्चा मुंबईकडे येणार आहे आणि याच वेळी उपमुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे यांनी कोकणमधल्या गणेश भक्तांसाठी एक योजना जाहीर केली आहे. म्हणजे कोकणचे जे काही गणेश भक्त आहेत ते मुंबईमध्ये येणार असतील किंवा मुंबईचे गणेश भक्त हे कोकणमध्ये गणेश उत्सवानिमित्त जाणार असतील तर त्यांना टोल माफ केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी विशेष पास सुद्धा काढलेली आहे. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर पर्यंत जी काही ही पास देण्यात येणार आहे आणि या कालावधीमध्ये जे गणेश भक्त कोकणमध्ये येणार आहेत त्या दोन्हींसाठी ही पास उपयोगी येणार आहे आणि त्यांना टोल माफ होणार आहे. ही घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी कोकणसाठी केलेली आहे. आता तीच घोषणा जर मराठा आंदोलक हे गणेश भक्त म्हणून जर मुंबईमध्ये येणार असतील तर मग तो मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, या भागातल्या लोकांना सुद्धा मुंबईमध्ये येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी एक गणेश भक्त म्हणून त्यांना टोल माफ करावा लागेल. त्यांना सुद्धा तशाच पास एकनाथराव शिंदे यांना द्यावे लागतील, सरकारला द्यावे लागतील, अशी परिस्थिती आहे. दुसरा भाग असा आहे की बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री असलेले नितीन गडकरी यांची भेट घेतलेली आहे आणि त्या भेटीमध्ये त्यांनी सांगितले की मनोज झरांगे पाटील हे आपल्या समाजाला, जातीला आरक्षण मिळावे यासाठी लढा देत आहेत. मुंबईमध्ये ते मोर्चा काढतायत आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी गोर गरीब कुटुंबातले मराठा समाज बांधव आणि इतर बांधव हे मुंबईकडे जाणार आहेत, त्यांच्या गाड्या घेऊन जाणार आहेत आणि त्यामुळं त्यांच्या खिशाला टोल भरणं हे परवडणार नाहीये. एक सामाजिक आंदोलन होत असेल तर त्या पद्धतीनं त्यांना सुद्धा टोल माफ करावा अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केलेली आहे. आता गडकरी साहेब यावर काय निर्णय घेतील हा तर विषय आहेच आणि कदाचित त्यांना सुद्धा टोल माफ मुंबईपर्यंत 29 ऑगस्टला करावा लागणार आहे, हे सुद्धा मला या ठिकाणी वाटतंय. पण दुसरा भाग एक महत्वाचा असा आहे की केरळच्या उच्च न्यायालयानं एक निकाल दिला होता की ज्या ठिकाणी रस्त्यामध्ये ट्रॅफिक आहे, म्हणजे रस्ते जर त्या ठिकाणी वाहतूक कोंडी जर झाली असेल किंवा त्या रस्त्यावरती जर खड्डे पडलेले असतील तर त्या ठिकाणी त्या प्रवाशांकडून टोल नाक्याला टोल घेता येणार नाही आणि त्यांना ते टोल मागू शकत नाही. मग जर समजा ट्रॅफिक जाम झाली असेल आणि किंवा खड्डे पडलेले असतील तर तो टोल घेता येणार नाही असा केरळच्या उच्च न्यायालयाचा निकाल होता आणि त्याला सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दाद मागण्यात आली होती. परंतु सुप्रीम कोर्टानं सुद्धा नुकताच निकाल दिलेला आहे आणि त्यांनी केरळच्या उच्च न्यायालयाचा निकाल हा कायम ठेवलेला आहे. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली असेल, मग तो राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा राज्य महामार्ग असेल आणि त्या ठिकाणी खड्डे जरी पडलेले असतील तर त्या टोल नाक्यावरती त्या वाहनांचा टोल घेतला जाणार नाही आणि तो घेऊ नये हा केरळचा उच्च न्यायालयाचा निकाल सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलेला आहे. आता 29 ऑगस्टचा जर आपण विचार केला तर 27 ऑगस्ट पासून मनोज झरांगे पाटील मुंबईकडे रवाना होत आहेत आणि या ठिकाणी हजारो नव्हे तर लाखो गाड्यांचा ताफा हा त्यांच्या सोबत येणार आहे किंवा त्यांच्या मोर्चामध्ये, त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातून मुंबईपर्यंत तो पोहोचणार आहे आणि या रस्त्यामध्ये त्यांना अनेक टोल लागणार आहेत. जर या लाखोच्या संख्येनं गाड्या जर त्या टोल नाक्यावर येत असतील आणि त्या ठिकाणी जर टोल माफ झाला नसेल आणि टोल घ्यायचाच असेल तर एका गाडीला 1-2 मिनिटं जरी लागले, 3 मिनिटं जरी लागले तर त्या ठिकाणी रस्त्यामध्ये ट्रॅफिक जाम होणार आहे.
मी आवर्जून सांगतोय, जर एखाद्या गाडीला वेळच लागलाच तर मग मात्र ही ट्रॅफिक इतकी जाम होणार आहे, की तुम्हाला म्हणजे तास, 2 तास नव्हे, 7-7, 8-8 ताससुद्धा ही ट्रॅफिक मोकळी करता येणार नाही. पोलीस प्रशासनाला सुद्धा ती अडचण होऊ शकते. म्हणजेच रस्ता कोंडी म्हणजेच या थांबलेल्या वाहनामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि जर वाहतूक कोंडी जर टोल नाक्यावरती जर होत असेल, तर मग सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार किंवा केरळ उच्च न्यायालयाच्या निकालानुसार वाहतूक कोंडी जर होत असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला टोल घेता येणार नाहीये आणि झरांगे पाटलांच्या सोबत येणाऱ्या गाड्या तर हजारो लाखोंच्या संख्येने, त्यामुळे प्रत्येक टोल नाक्यावरती या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार आहे, ट्रॅफिक जाम होणार आहे आणि त्यामुळं